वय 32. काळी सावळी पण अप्सरेसारखी देखणी काया. जगताप मामांच्या पत्नीने जेव्हा माझ्या केबिनमध्ये फोन करून विचारलं, कोणी नाही ना आजूबाजूला, मला तुमच्याशीच बोलायचे, तेव्हा माझ्या शरीरात विजेचा करंट धावला. पुढे त्या रात्री काय घडलं? माझं नाव धनंजय, वय 28 वर्ष, एक खाजगी विद्यालयात शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. माझं शरीर तसं हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर लाभलेला मी एक तरुण, स्वभावाने अत्यंत साधा, सरळ आणि नियमात चालणारा, अशी माझी समाजात ओळख. पण माझ्या मनातही भावनांची एक सळसळीत लाट बसू शकते. याची जाणीव मला एक विशिष्ट वळणावर झाली. गेल्या 4-5 वर्षांपासून मी एक शिक्षण क्षेत्रात आहे. त्यामुळे अनेकांशी माझी चांगली जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. अशाच एका विद्यालयात माझी भेट जगताप मामांशी झाली. विचारांनी अत्यंत सुशिक्षित आणि तरुण मनाचे असलेले जगताप मामा माझ्याशी अगदी जवळचे मित्र बनले होते. शाळा आणि परीक्षेच्या कामात निमित्ताने माझं त्यांच्याशी घरी येणं जाणं वाढलं होतं आणि आमचे घरगुती संबंध तयार झाले होते. त्यांच्या घरात पावले ठेवल्यावरच माझी पहिली भेट झाली ती स्वातीची. स्वाती, जगताप मामांची पत्नी, वय वर्ष 32, काळी सावळी पण अतिशय देखणी आणि अप्सरेसारखी काया लाभलेली ती एक स्त्री होती. तिचे बोलके डोळे आणि तिची चालढाल कोणत्याही पुरुषाला घाया करणारी होती. तिचा तो सडपातळ बांधा आणि तिच्या चेहऱ्यावर मधाळ हसू मनाला एक वेगळीच भुरळ घालत असे. मी बऱ्याचदा तिला पाहत असायचो, पण माझ्या मनात नेहमी एक आदरयुक्त अंतर असायचं. काही दिवसांपूर्वी जगताप मामांच्या पुतणीचं लग्न ठरलं. संबंध घरगुती असल्याने मलाही गावी लग्नाचं आमंत्रण होतं. मी लग्नाला गेलो. तिथे लोकांची खूप धावपळ चालू होती. मी मामांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारत होतो आणि अचानक माझी नजर हॉलच्या दरवाजाकडे गेली. तिथून स्वाती आत येत होती. तिला पाहताच माझ्या नजरेचा पलक लवलयांची मी विसरलो. तिने त्या दिवशी एक मखमली साडी नेसली होती. अगदी चोपून चापून नेसलेली ती साडी, त्यावर हलकेसा मोहक मेकअप आणि केसांची केलेली सुंदर नजाकत हेअरस्टाईल. ओहो, तिचे ते रूप पाहून माझ्या मनात दरदर वाढू लागला. स्वाती मामा जवळ आली आणि म्हणाली, तुम्हाला भाऊजींनी तिकडे बोलवलं आहे. मामा तिथून निघून गेले. आता तिथे फक्त मी आणि स्वाती उरलो होतो. तिने तिच्या नशिला डोळ्यात माझ्याकडे पाहिलं. त्याने अत्यंत लागवी मिठास असलेल्या आवाजात विचारलं, सर तुम्ही कधी आलात? मी स्वतःला सावरत म्हणालो, हो, बराच वेळ झाला येऊन. स्वाती म्हणाली, बरं बसून घ्या ना, लग्न लागेलच आता. तिने मला एक खटळ आणि मधाळ हसू दिली. ती जेव्हा तिथून जात होती तेव्हा तिच्या पंचनातून तोंडात माझ्या काळजीची धडधड वाढत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येत होतं. लग्न कार्यात लोकांची गर्दी असूनही माझी नजर नकळत माझ्या फक्त तिच्यावरच खिळली होते. आश्चर्य म्हणजे तिनेही 2-3दा चोरून माझ्याकडे पाहिलं होतं. आमच्यात झालेली ही नजरानजर मनामध्ये एक वेगळी हुरूर निर्माण करत होती. आरोपीचा क्षण आता मनातील कौतुक लग्न संपलं होतं. मी जेवण उरकून घेतलं, कारण मला शहरात परत जायचं होतं आणि अंतरही खूप होतं. निघताना मामांना शोधत असताना मला रुखवतापाशी स्वाती एकटी उभी असलेली दिसली. तिचा तो नकळलेला अंदाज अजूनही तसाच होता. मी हळूहळू तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मी येऊ का आता? निघतो मी. तिने विचारलं, तुम्ही जेवण केलं का? मी म्हणालो, हो, जेवण छान होतं. मामा कुठे आहेत? स्वाती म्हणाली, येतील ते, बसा ना थोड्या वेळ. मी तिथे थांबलो. तिच्याशी बोलण्याची ही सुवर्णसंधी मी सोडणार नव्हतो. मी म्हणालो, लग्न खूप मस्त झालं आणि तुम्ही या साडीत खूप अतिशय देखण्या दिसत आहात. हा हलका मेकअप तुमच्या सौंदर्याला चार चांद लावते. घरी गेल्यावर स्वतःची दृष्ट काढून घ्या. माझं हे बोलणं ऐकून स्वातीच्या चेहऱ्यावर नजाकतीचा भाव उमटला. ती थोडी लाजून म्हणाली, काही पण काय सर, काय बोलताय तुम्ही? मी म्हणालो, नाही, मी खरं सांगते. साडी तर सुंदर आहेच, पण तुम्ही ती परिधान केल्यामुळे तिला जास्त शोभा आली आहे. कोणी म्हणणार नाही की तुम्ही सासू आहात. एखाद्या कॉलेजच्या मुलीसारख्या वाटते तुमचा लूक. माझ्या या कौतुक करण्यावर तिचे काही बोलण्याऐवजी फक्त तिचे पोट दाबून ठेवले घेतले. पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आणि मादकता दिसत होती. आम्ही दोघे इतके जवळ होतो की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. मी तिचा निरोप घेतला आणि घरी परत आलो. पण त्या रात्री माझ्या मनात फक्त स्वातीचाच विचार चालू होता. ती मनाची पोकळी आता स्वातीच्या आठवणींनी भरून गेली होती. 2 दिवस गेले. जगताप मामा शाळेत आले नव्हते. 3ऱ्या दिवशी ते कामावर रुजू झाले. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. पण एका दुपारी माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला आणि म्हणालो, हॅलो. तिकडून एक अत्यंत कोमल आणि ओळखीचा आवाज आला, हॅलो, मी स्वाती बोलते, मामांची बायको. माझं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं.
मी म्हणालो, हा बोला ना स्वातीजी. मामा तर ग्राउंडवर आहे, देऊ का फोन त्यांच्याकडे? ती घाईघाईने म्हणाली, नाही नाही, मला त्यांच्याशी नाही तर तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणून त्यांचा फोन घेऊन तुमचा नंबर काढला. आजूबाजूला कोणी आहे का? मी केबिनच्या बाहेर येत म्हणालो, नाही कोणी नाही. बोला, काय काम होतं? स्वाती थोडी रेंगाळली. तिच्या आवाजात एक अस्वस्थता आणि थरथराट जाणवत होता. ती म्हणाली, कसं सांगू मला समजत नाही, पण त्या दिवशी लग्नात तुम्ही जे माझं कौतुक केलं ना, ते माझ्या मनातून जात नाही. आजपर्यंत माझं एवढं कौतुक कोणीच केलं नव्हतं. हे मामा तर नेहमी कामात व्यस्त असतात, कधी प्रेमाने दोन शब्द बोलत नाहीत. तिच्या मनातील तो उदासपणा आणि भावनांचा संगम मला जाणवला. मी म्हणालो, मी जे बोललो ते मनापासून बोललो होतो. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. स्वाती म्हणाली, मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, अशी मैत्री जी फक्त आपली दोघांची असेल, एक गुपित. तिच्या या शब्दांनी माझ्या शरीरात जणू विसंचारणे म्हणतात तसं झालं. आमच्यात एक भावनिक संबंध तयार होत होता. मी म्हणालो, मलाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल, पण आपण फक्त मित्र म्हणून नाही, तर मी तुमच्याशी मनाशी आणि सुखाशी पूर्णपणे काळजी घेईल. स्वातीने तिकडून एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली, मलाही त्याचं हवं आहे. मला तुमच्या स्पर्शाची, तुमच्या जवळिकेची ओढ लागली आहे. त्या फोन कॉलनंतर आमचा प्रेमाचा अनोखा प्रवास सुरू झाला. 2 दिवसांपासून 2-3 वेळा आमचे फोन होऊ लागले. हळूहळू आम्ही व्हिडिओ कॉलवरही बोलू लागलो. व्हिडिओ कॉलवर तिचं ते मादक रूप, तिच्या गळ्यातील तो लहानसा तीळ पाहून माझी उत्कंठा शिगेला पोहोचत असे. एक दिवस मी तिला म्हणालो, स्वाती, किती दिवस आता फोनवर बोलणार? मला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे, तुला माझ्या मिठीत घ्यायचं आहे. ती म्हणाली, मलाही तुम्हाला भेटायची खूप ओढ लागली आहे, पण घरातून बाहेर पडायला मला संधी मिळत नाही. तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मी मनातल्या मनात प्लॅन तयार केला. विद्यालयात पगार झाला की सर्व शिक्षक मिळून पार्टी करायची आणि जगताप मामांना डेक करायची सवय होती. ते पार्टीत भरपूर घ्यायचे. मी ठरवलं की याच संधीचा फायदा घ्यायचा. पगाराचा दिवस आला. संध्याकाळी आम्ही सर्व शिक्षक हॉटेलमध्ये जमलो. मी मामांना मुद्दाम ड्रिंकचे जास्त पेक दिले. मामा पूर्णपणे नशेत असल्यासारखे झाले. रात्रीचे 9 वाजले होते. मी मामांना म्हणालो, मामा चला आता, मी घरी सोडतो तुम्हाला. मामा शुद्धीत नव्हते. ते म्हणाले, धनंजय, आज तू माझ्याच घरी चल, खूप उशीर झाला आहे. मामा, माझ्या मनात जी चढचढ चालू होती ती आता वाटली. मी आधी स्वातीला मेसेज करून राहायला सांगितलं होतं. मी मामांना गाडीवर बसवलं आणि त्यांच्या घराच्या दिशेने निघालो. बाहेर हवेत एक गुलाबी थंडी होती आणि माझ्या मनात स्वातिका भेटण्याची विचाराने एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती. गाडी मामांच्या दारात थांबली. घराचा दरवाजा उघडला आणि समोर स्वाती उभी होती. तिच्या अंगातून निघणारा तो मोगऱ्याचा सुगंध हवेत दरवत पसरत होता. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत एक वेगळीच बेधुंद ओढ होती. मी मामांना सावरत आत आणले. मामांना बेडवर झोपवताना स्वातीचा आणि माझा हस्तस्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने दोघांच्याही शरीरात सहारे आले. आम्ही मामांना झोपून बाहेर हॉलमध्ये आलो. खोलीत आता एक एकांत पसरला होता. फक्त रात्रीची भयान शांतता आणि आमच्या हृदयाचे वाढलेले ठोके येत होते. जगताप मामांना खोलीत बेडवर झोपून आम्ही दोघं जेव्हा हॉलमध्ये आलो, तेव्हा रात्रीची ती भयान शांतता आम्हाला अधिकच जवळ आणत होती. खोलीत मंद प्रकाश होता. बाहेर गुलाबी थंडीचा जोर वाढत होता, पण आमच्या श्वासांची उष्णता खोलीत एक वेगळीच उबदारपणा निर्माण करत होती. मी स्वातीजवळ गेलो. तिच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध माझ्या मनाला पार बेधुंद करत होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नजाकत आणि लागवी मिठास होती. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या नशेच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेली प्रेमाची ओढ स्पष्ट दिसत होती. आम्ही दोघं सोफ्यावर शेजारी बसलो होतो. सुरुवातीला काही क्षण आमच्यात फक्त शांतता होती, पण तो संवाद शेवटापेक्षाही खूप मोठा होता. माझ्या मनात विचारांचा थरकाप उडाला होता, तर तिचे हृदयाचे ठोके वाढले होते. मी हळूच सोफ्यावर माझा हात तिच्या दिशेने सरकवला. अंतरात चोरून हात शोधणे आणि तिच्या हाताचा माग घेणे सुरू होते. माझ्या बोटांचा स्पर्श जेव्हा तिच्या नाजूक हाताला झाला, तेव्हा तिच्या शरीरात जणू वीज संचारणे असं म्हणतात तसाच अनुभव आला. तिने तिचा हात मागे घेतला नाही, उलट तिने तिच्या बोटांनी माझा हात आपल्या हातात घेतला. माझ्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट माझ्या हाताला जाणवू लागली होती. तिचे ते मौचार आणि गुळगुळीत हात माझ्या हातांना एक वेगळाच गारवा देऊन गेले होते. मी तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणालो, स्वाती, फोनवर तर आपण खूप बोलत होतीस, आता समोर आल्यावर ही शांतता का? तिने लाजून तिची नजर खाली वळवली. तिच्या गालावर एक उमटलेली ती लाली मंद प्रकाशात अधिकच मोहक दिसत होती. ती अत्यंत कोमल आवाजात म्हणाली, समोर आल्यावर काय सुचतच नाही.
मनात खूप काही आहे, पण शब्दांऐवजी फक्त श्वासच बाहेर पडतायत. तिचा हा खट्या स्वभाव पाहून माझा संयम आता हळूहळू सुटत चालला होता. मी थोडा अजून तिच्या जवळ सरकलो. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. तिच्या खांद्यावरून घसरलेली साडी आणि तिच्या पाठीवर सुटलेल्या तिच्या रेशमी केसांचा बटा तिच्या सौंदर्याने एक मादक रूप देत होतो. मी माझा दुसरा हात हळूच वर उचलला आणि तिच्या केसांवरून फिरवणे सुरू झाले. माझ्या बोटांचा तो मऊ स्पर्श आणि तिच्या पाठीवरून आणि मानेवरील फुटरा आणि तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्याने हळूच तिची बोट कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहाऱ्यांची एक लाटच उसळली होती. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडला होता. ती थरथरत होती, पण तिच्या त्या थरथराट एक अनोखी तृष्णा आणि आवेश जाणवत होता. ती म्हणाली, धनंजय, आजपर्यंत मला अशी विशेष कधीच नाही झाली नव्हती. तुमच्या या स्पर्शाने मला स्वतःमध्ये विरघळल्यासारखं वाटते. तिचे ते शब्द ऐकून माझ्या मनातील ओढ जिगेला पोचली होती. दोघांच्याही मनातील संयम बांध आता फुटत चालला होता. मी कोणताही मर्यादा न ठेवता तिला हळूच आपल्या बाजूने ओढले आणि थेट माझ्या मिठीत घेणे संपन्न केले. त्याने तिला आपल्या इतक्या जवळ ओढले होते की तिच्या हृदयाची धडधड त्याला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. तिच्या कमरेभोवती त्याचा विळखा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावरून लपवून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. शब्दांनी जे सांगता येत नव्हतं ते त्याच्या एका मिठीने शब्दात सांगून टाकलं होतं. तिच्या त्या पाठीची ती गोरी पाठ माझ्या हातांना जाणवत होती. ते अत्यंत लवचिक आणि मखमली त्वचा असल्याचा भास करून देत होती. आम्ही त्या एकांतात एकमेकांच्या मिठीत असे काही गुंतलो होतो की काळ आणि वेळ जणू तिथेच थांबले होते. तिचे ते उबदार श्वास माझ्या मानेवर आदळत होते, जे मला अधिकच मधोश आणि बेभान करत होते. तिच्या मिठीतील ती ऊब माझ्या आयुष्यातील सर्व थंडी पळवून लावण्याची पुरेशी होती. तिने हळूच तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती घट्ट केले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे स्वप्न नाही तर एक सुंदर सत्य आहे. आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन वेगळी शरीर नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. तिच्या कमरेभोवती माझा विळखा अधिकाधिक घट्ट होत गेला आणि तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करून टाकलं होतं. त्या अंधाऱ्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता. तो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. स्वातीचं ते मादक रूप, ती कांचनकांती काया रम्य रात्रीच्या एकांतात एक वेगळ्याच दुनियेत साक्षी देत होती. तिने हळूच तिची हनुवट वर उचलली. तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलून पाहत होते, पण शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडले होते. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर माझ्या नजरेतून सुटली होती. मी हळूच तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. दोघांच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लवलव्याचं भानही कोणाला उरलं नव्हतं. तिच्या डोळ्यात एक अशी नशा होती की मी स्वतःला पूर्णपणे तिचं स्वाधीन करण्यातच धन्यता मानली. मी अत्यंत हळुवारपणे तिच्या कानाजवळ गेलो आणि अगदी हळू आवाजात तिचं नाव उच्चारलं, स्वाती. आणि त्या आवाजाच्या कंपनाने ती नक्षीकात शहारून गेली. तिने तिच्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली, जणू तिला तो क्षण कधी संपू द्यायचा नव्हता. तिच्या केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच बेधुंद करत होता. मी माझे डोळे मिटून तो क्षण मनात साठवून ठेवला होता. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही विरघळून जावं. तिच्या मानेवरचा माझ्या श्वासांचा स्पर्श होताच तिने डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबवा. तिने लाजून माझी शर्टची कॉलर पकडली आणि मला अजून आपल्या जवळ खेचले. त्या क्षणी आमच्यातील जवळी सीमा ओलांडली, जणू दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक सुंदर रात्र साक्षीदार होती. तिच्या लवचिक शरीराचा स्पर्श मला आणखी बेभान करत होता. तिच्या मनातील ती वर्षांपूर्वीची पोकळी आणि अस्वस्थता मला आज पूर्णपणे मिटत चालली होती. मी तिच्या मखमली त्वचेवरून जेव्हा माझा हात हळुवारपणे फिरवला, तेव्हा तिच्या तोंडातून एक हलकासा उच्च श्वास बाहेर पडला. तिच्या स्पर्शात अशी एक अनामिक ओढ होती जी मला जगाच्या पलीकडे घेऊन जात होती. बाहेर निसर्गाची शांतता होती, पण आत मात्र आमच्या भावनांचा एक ज्वलनशील प्रताप वाहत होता. तिच्या ओल्या केसांतून पाण्याचा एक थेंब तिच्या मानेवर पडला आणि माझी नजर त्या थेंबांना पाठलाग करत होती. तिच्या प्रत्येक श्वासांसोबत माझी ओढ वाढत होती. दोघांच्याही मनात संयमाचा बाण पूर्णपणे फुटला होता आणि आम्ही दोघं प्रेमाच्या त्या अथांग महासागरात बुडत होतो.
रात्र जसशी पुढे सरकत होते तसशी आमच्यातील ओघ वाढत होतं. ती मला म्हणाली, धनंजय, एक हा स्वप्नवत अनुभव आहे माझ्यासाठी. आज मला कळालं की एक स्त्री असल्याचं सुख काय असतं. या सुखाची तृष्णा मला वर्षानुवर्षे होती. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणि ओढ आणखी वाढली. आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन शरीरे नसून एक जीव असल्याचा भास झाला होता. तिने तिच्या हाताच्या तव्यावर माझी एक हलकी मोहर उमटून घेतली होती आणि ती लाजेने अधिकच माझ्या मिठीत शिरली. त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबतीत ते गुपित सुख अनुभवले, ज्याची आठवण मनाच्या कोपऱ्यात कायमची कोरली जाणार होती. त्या बेधुंद आणि स्वप्नाच्या रात्रीनंतर खोलीत हळूहळू पहाटेचा प्रकाश सुरू झाला होता. खिडकीतून येणारी थंड हवेची झुळूक आणि पाखरांची किलबिल मनाला एक नव्या दिवसाची जाणीव करून देत होती. स्वाती अजूनही माझ्या शेजारी शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता, तृप्ती आणि नजाकतीचा भाव स्पष्ट दिसत होता. तिचे ते रेशमी केस आणि तिच्या गालावर विखुरलेले होते. मी अत्यंत हवा स्पर्श करत तिच्या केसांची बटन मागे सारली. माझ्या या स्पर्शाने तिच्या अंगावर पुन्हा एकदा हलके सहारे आले आणि तिने गोडासत आपली डोळे उघडली. तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर तिचे मधाळ हसू उमटले, ज्याने मला पहिल्यापैकी घायाळ केले होते. ती म्हणाली, धनंजय, कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात रम्य आणि कधीही न विसरता येणारी रात्र ठरली आहे. तुम्ही मला जी काही जाणीव दिलीत ती मी जन्मात विसरणार नाही. मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणालो, स्वाती, हे फक्त एक रात्रीचं सुख नव्हतं, तर हा आपल्या भावनांचा संगम आहे. आपल्यात एक असा भावनिक बंध तयार झाला आहे जो नेहमी गुप्त राहील, पण मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत राहील. मी नेहमी तुझ्या सुखाचा आणि तुझ्या संसाराचा आदर करेन. माझं हे बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात आनंदाने आणि कृतज्ञतेने पाणी आलं. तिने स्वतःला सावरून घेत मला पुन्हा एकदा घट्ट आलिंगन दिलं. आमच्या लयबद्ध श्वास एकमेकात मिसळत होते. आता वेळ झाली होती तर भानावर येण्याची आणि जगासमोर पुन्हा नेहमीसारखे राहण्याची. आम्ही दोघांनी अत्यंत सुंदरपणे स्वतःला तयार केलं. सकाळचे 7 वाजले होते. जगताप मामांना अजूनही रात्रीच्या धुंदीमुळे जाग आली नव्हती. स्वातीने स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी गरमागरम चहा तयार केला. चहा पिताना आमच्यात झालेली ती नजरानजर आणि तिची ती खोडकर मस्ती मनाला सुखावून जात होती. मी निघण्यासाठी उठलो आणि म्हणालो, चला स्वातीजी, मामा उठायच्या आत मी निघतो. शाळेत पुन्हा नेहमीसारखं भेटावं लागेल. ती मिश्किलपणे म्हणाली, हो सर, पण या मित्राची आणि त्याने दिलेल्या सुखाची ओढ या स्वातीला नेहमीच राहील. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण या प्रेमाच्या अनोख्या प्रवासात पुन्हा एकदा एकत्र येऊ. मी हसून तिचा निरोप घेतला आणि घराबाहेर पडलो. रस्त्याने जाताना माझ्या मनात फक्त तिच्याच आठवणींचा दरवळ येत होता.